Hello student, in standard 10, the chapter number 2, science 1, periodic classification of the element. In this topic, we are in the second part of the revision. We discuss here modern periodic laws, structure of modern periodic table, and the various groups and configuration about it. The first, what is the modern periodic law? Modern periodic law is based on the Mendeleev periodic table. Actually, it is derived from the Mendeleev periodic table, but in the Mendeleev periodic table, it is based on the atomic mass. But in 1930, scientist Henry Moseley demonstrated in another way, that is atomic number based on the atomic number, the positive charge of nucleus number, the proton atomic number of the element correspond to the positive charge of nucleus or the number of the protons in the nucleus of the atom that elements. This reveals that atomic number is a more fundamental property of an element. That is, in modern periodic table, the properties of elements are a periodic function of their atomic number. But in Mendeleev periodic table, there is atomic mass, but here it is atomic number. अणु अंक हाच त्याचा आवर्त असतो. हे मोसले या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं, ते डेमॉन्स्ट्रेट केलं आणि त्यालाच मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतात. याची वैशिष्ट्य काय काय आहेत? याला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल सुद्धा म्हटलं जात असतं, मॉडर्न सुद्धा म्हटलं जात असतं. तर असे दोन नावं याला आहेत. मॉडर्न पिरियडिक टेबलवर प्रश्न लिहिला तर तुम्हाला तो पण आला पाहिजे. लॉंग फॉर्म म्हणजे दीर्घ श्रेणी आवर्त सारणी, पिरियडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी, आणि याला आधुनिक आवर्त सारणी अशी दोन नावं आहेत. या दोन्ही नावांचा वापर करून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे याच्यावर कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. महत्त्वाचं आहे, दिस इज अ बेसिस ॲटॉमिक नंबर, हे महत्त्वाचं वाक्य आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. त्याला दीर्घ श्रेणीसुद्धा म्हटलं जात असतं. तर आपण याच्यात काय काय स्ट्रक्चरचा भाग होता तो बघूया. त्याचे काही ड्रॉबॅक्ससुद्धा त्यांनी काढलेल्या होत्या मेंडेलिव्हमधल्या, त्या याच्यामध्ये दुरुस्त करून तो क्लेरिफाय करून आपल्याला दिलेल्या आहेत. That is total number of electron in it and the total number of electron in atom, same, the atomic number. The relation between atomic number of elements and the electronic configuration is clearly seen in the modern periodic table. आता हॉरिझॉन्टल रोज ज्या असतात त्यांना पिरियड असं म्हणतात. हे 1 ते 7 आहेत आणि 18 वर्टिकल कॉलम्स असतात. 1 ते 18 ते कॉलम्स आहेत, म्हणजे त्याला उभे स्तंभ म्हणतो आपण. आणि अशी अरेंजमेंट करून त्याने तो पिरियडिक टेबल काढलेला आहे. atomic number are serially indicated in the upper part of this box, आणि तो या पद्धतीने दाखवण्यात आला. त्याच्या रोज आणि 2 रोज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम. त्याला 2 रोजना आपण काय म्हणतो, लॅन्थेनाइड सेरीज अँड द ॲक्टिनाइड सेरीज त्यांना म्हणत असतो. ते असे 118 जे शोध लागलेले आहेत आत्तापर्यंतचे ते त्याच्यात दिलेले असतील. आणि हे एलिमेंट्स आहेत, 118 एलिमेंट्सचा याचे भाग आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये काय पिरियडिक टेबल कसा डिवाइड केलेला आहे हे बघून घेऊया आपण. एस ब्लॉक, पी ब्लॉक, बघा लक्ष द्या. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक कंटेन ग्रुप किती आहेत त्याच्यामध्ये? एस ब्लॉकमध्ये 1 ते 2. ग्रुप म्हणजे काय, तर उभ्या कॉलमना, उभ्या स्तंभना ग्रुप असं म्हणतात. 13 ते 18 हे जे आहेत हे पी ब्लॉकमध्ये येतात. पी ब्लॉकमध्ये ते मोडले जात असतात. ग्रुप 3 ते 12 हे डी ब्लॉकमध्ये येतात. हे पाठ करून ठेवायचं आणि मग आपल्याला बोलता येऊ शकतं, म्हणता येऊ शकतं. एस ब्लॉकमध्ये पुन्हा सांगतो 1 ते 2 असतात ग्रुप, आणि 13 ते 18 हे पी ब्लॉकमध्ये येतात. मग हा इथला जो 2 नंतरचा 3 ते 12 जे आहेत हे डीमध्ये येतात. आणि लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड सेरीज हे जे आहेत ते एफ ब्लॉकमध्ये असतात. आता यांना आपण
वहीमध्ये तसं नोंद करून ठेवायची. त्याचं नाव टाकायचं आणि त्याला कोणते ग्रुप आहेत आणि त्याचं नाव ट्रान्झिशन एलिमेंट त्याला म्हणतात. तिथे झिगझॅग लाईन दिसते पी ब्लॉकमध्ये. ती झिगझॅग लाईन काय आहे ती बघूया आपण. The three traditional types of the elements can be clearly shown in the modern periodic table. त्या झिगझॅग लाईनने दर्शवलं जातं. मेटॅलॉइड एलिमेंट्स lie along the border of zigzag line. मेटॅलॉइड्स, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स म्हणजे मेटल सदृश्य एलिमेंट्स त्याच्यात दिसतात. आणि लेफ्ट साईडला जे आहेत तुम्हाला लक्षात येईल झिगझॅग लाईनच्या द नॉन मेटल्स असतात ऑन द राईट साईड. मेटल्स हे लेफ्ट साईडला आहेत आणि नॉन मेटल्स हे राईट साईडला आहेत. हे इथे लिहिलेलं आहे. अंडरलाईन करून तुम्ही हे मुद्दे समजून घेऊ शकता. हा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. तुमच्या पुस्तकात सुद्धा ही झिगझॅग लाईन जी आपण बोलतो आहोत लेफ्ट आणि राईटला. लेफ्टला त्यांनी काय सांगितलं, लेफ्टला आपल्याला नॉन मेटल्स, ऑल मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साईड. लेफ्टला जे आहे हे मेटल्स आहेत, ॲल्युमिनियम, जर्मेनियम हे संपूर्ण मेटल्स आहेत आणि हे नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे. हा जो आहे हा 18वा ब्लॉक आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा 1 ते 12 जो आहे 3 ते 12 हा डी ब्लॉक आहे. हा एस ब्लॉक आहे आणि हा पी ब्लॉक आहे आणि याला एफ ब्लॉक असं म्हणतात. याला अँथेनाईड आणि ॲक्टेनाईड असतात. यांच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. हा जो आहे 0 गट एलिमेंट आहे. हा हॅलोजनचा असतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आणि बाकीचा मग आता हे जे 7 आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7. हा जो 57 89 आहे तो इथून बसवलेला आहे बघा. 57 71 आणि इथे 89 103. हा जर सरकवला असा तर ही सिरीज याच्यात बसेल. पण ही बाजूला का काढली, कारण ही रेडिओ एलिमेंट्स होते, यांचं मॅचिंग होत नव्हतं. म्हणून यांनी 1 2 3 आणि 4 ब्लॉक्समध्ये डिव्हिजन केलेलं आहे. हे जर याच्यावरून समजलं, ज्याला समजलं याला क्रमाने वाचन करता येतं. 1 नंतर 2 2 इलेक्ट्रॉन असतील तर हेलियम, हेलियमची पूर्ण झालेली ऑक्टेट म्हणून याला 0 गट एलिमेंटमध्ये म्हणतात. 18वा जो आहे पूर्णपणे निष्क्रिय एलिमेंट्सचा भाग आपण म्हणतो तो त्याच्यात आहे. त्यानंतर 17वा हॅलोजनमध्ये त्याच्यात एकच इलेक्ट्रॉन कमी आहे, हा मोर ॲक्टिव्ह असतो आणि हायड्रोजनबरोबर त्याचं रिॲक्शन होऊन HCl, SF, HBr अशा पद्धतीने तयार होत असतात. हे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. तर यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लिथियम. मग ह्या कॉन्फिगरेशन यांचं याच्यावरून ठरलेलं असतं. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा या पद्धतीने 4थी 5वी 6वी 7 कक्षा असतात. त्याच्यातला तो भाग याच्यात दिसतो. आणि हे इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून बाहेरच्या कक्षेत, ही बाह्य कक्षा आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये बाहेरच्या कक्षेत एवढे इलेक्ट्रॉन्स आहेत हा दर्शवतो. 1 इलेक्ट्रॉन दर्शवतो बाहेरच्या कक्षेत. हा 2 नंबरच्या कक्षेमध्ये एवढे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हा 3 नंबरच्या कक्षेमध्ये समजा असतील तर ह्या आपल्याला 15 इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसतात. तर हे या संपूर्ण पिरियडिक टेबलची रचना ही याच्यावरून सहज समजून घेता येते. हे संपूर्ण पाठ करण्याची आवश्यकता नाही, पण जसं मी आता सांगितलं हे जर तुमच्या डोळ्यासमोर स्ट्रक्चर ठेवलं तर तुम्हाला त्याच्यावरून वर्णन आपल्या शब्दामध्ये लिहिता येतं. ह्याच्यातले मूलद्रव्य जास्त पाठ करू नका, पण मात्र 2-3 क्रम लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. आता याचं इथे त्यांनी वर्णन दिलेलं आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे काय आहे, तर तो ग्रेडेशन म्हणजे काय ते आता सांगतो तुम्हाला. ग्रेडेशन म्हणजे जसजसं पुढे पुढे जावं, हे याच्यात जसजसं पुढे पुढे जातो ते ग्रेडेड होत जातं, अपग्रेडेड. वरून खाली खाली येतं ते अपग्रेडेड होतं. मग इथून आली तर त्याच्या ॲटॉमिक साईज ही वाढत जाते. इकडून गेलं तर त्यामध्ये सुद्धा याची वाढ होताना दिसून येते इलेक्ट्रॉनची संख्येची. तर ते मॉडर्न पिरियडिक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे या पद्धतीने दिसून येतं. दिस कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ग्रुप अँड पिरियड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. The electronic configuration of element which decide the group and the period in which it's placed. आणि मग त्या इलेक्ट्रॉनच्या कॉन्फिगरेशनवरून तो त्या ग्रुपमध्ये जाऊन पडलेला आहे हे आपल्याला माहीत असावं. कारण हा CO याच जागी का आला तर त्याचा अणुक्रमांक, त्याचे जे आउटरची सेल, त्याच्या जो 4थ्या कक्षेमध्ये त्याचा शेवटची कक्षा आहे, 5वी असेल, 6वी असेल, 7वी असेल, ही त्याची शेवटची कक्षा. त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत या 109 मध्ये आणि या पद्धतीने त्याच्यातला भाग हा दिसून येतो.
हे सगळे लॅन्थेनाईड ॲक्टेनाईड. इथे शेवटी युरेनियमचे सगळे प्लुटोनियम युरेनियम वगैरे जे आहेत हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे. युरेनियम हवा इथे. तर हे याचे सगळे आयसोटोप्स आहे. आता ग्रुप्स आणि एलिमेंट्स जे मी आत्ता म्हटलो की याची जर तुम्ही इथे माहिती असेल तर तुम्ही बघू शकता की फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन ही कशी बदलत जाते. तर ह्या सेल्समध्ये सुद्धा ही रचना आपल्याला दिसून येतं. मी आत्ताच म्हटलो 17व्या ग्रुपमध्ये कोणाला समावेश केलेला आहे, अल्कली मेटल्स, मेटल्स, नॉन मेटल्स यांचा कशा पद्धतीने भाग आहे तो जो वर्णनमध्ये मी सांगितला तो त्याच्यात आपल्याला दिसून येतो. इथे पिरियड्स बाबतीत आपल्याला दिलेलं आहे. पिरियड्स म्हणजे उभे, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कशा पद्धतीने बदलत जातं तर त्यांनी इथे एक चित्रामधून तुम्हाला दिलेलं आहे. तर न्यू पिरियड शेल म्हणजे बघा ही चौथी आहे. तर याच्या 4 कक्षा, 1 कक्षा, 2 कक्षा, 3 कक्षा, चौथी कक्षा. चौथ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, का तर 1 मध्ये आहे म्हणून चौथ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन. इथे बघा 8 आहेत तर तिसऱ्या कक्षेत किती 1 2 3 आहे का. ही 3 कक्षेमध्ये आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर 18 न म्हणता आपण त्याला हे यांची टोटल काढली, हे 8 आणि हे 2 10 आणि हे पुन्हा 8 म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स टोटल होतात. तर हे पिरियड्सवरून आपण सहज समजून घेतो. हे इथे दिलेलं आहे. इथे आपल्याला त्याच्या आउटर मोस्ट सेल्सचा नावं दिलेली आहेत KLMN. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा, चौथी कक्षा. त्याच्यात इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती असते बघा 2 गुणिले 1चा वर्ग, ट्वाईस n स्क्वेअर आहे. ट्वाईस nचा स्क्वेअरवर जर आपण दुसऱ्या कक्षा असेल तर त्याचे आपण इलेक्ट्रॉनची संख्या काढू शकतो. दुसऱ्या कक्षेत नेहमी 8च इलेक्ट्रॉन असतात, तिसऱ्या कक्षेत नेहमी 18 इलेक्ट्रॉन असतात, चौथ्या कक्षेत 32 इलेक्ट्रॉन असतात. ही त्यांची नावं आणि त्याच्या संख्या आहेत. कॅपॅसिटी, द रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट. आता त्याची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती त्याच्या व्हॅलन्स म्हणजे काय, आउटर मोस्ट सेलमध्ये जेवढे शिल्लक इलेक्ट्रॉन असतात त्यावर डिपेंड असते. दॅट इज द मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज प्रूव्ड युजफुल स्टडी ऑफ द एलिमेंट्स. आणि म्हणून तो तिथे योग्य पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे. ज्यांची फुल झाली कक्षा ती 18व्या पिरियडमध्ये जाऊन बसली, बरोबर. तर ग्रुपमध्ये जाऊन बसली ती आपल्याला इथे दिसेल. आता पिरियड्सच्या वरून तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो, पिरियडिक ट्रेंड्स इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल. तर व्हॅलन्सीने स्पष्ट करून दाखवा. 2 त्याच्यानंतर ॲटॉमिक साईजने स्पष्ट करून दाखवा. आणि तिसरं जे आहे त्याच्यातली जी आपण म्हणता येईल की मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, या 3 मुद्द्याच्या आधारे स्पष्टीकरण तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतो. तर पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय ते आपण बघूया. की जो पिरियड आहे आडवे त्यांचं स्पष्टीकरण द्या. व्हॅलन्सी म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एलिमेंट्स डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल ऑफ द ॲटम, दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हे आपल्याला इथे व्हॅलन्सीच्या आधारे समजून सांगायचं आहे. 2-2 ओळींमध्ये तुम्ही हे स्पष्टीकरण देऊ शकता. खूप काही देण्याची गरज नाही. तर याची व्हॅलन्सी कशी बदलत जाते, का बदलत जाते, तर हे थिंक ओव्हरपेक्षा आपल्याला इथे प्रिवियस स्टँडर्डमध्ये आपण व्हॅलन्सीची व्याख्या आपण लिहू शकतात. मग डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट सेल, दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता इथे दिलेले सिम्बॉल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटरमोस्ट सेलमध्ये किती आहेत तर 1 इलेक्ट्रॉन, त्याची 1 ही व्हॅलन्सी आपल्याला दर्शवली जाते. आता ॲटॉमिक साईज त्या बाबतीत साहजिकच आहे की जर इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर त्याची ॲटॉमिक साईज वाढणार. स्टँडर्ड दॅट द साईज अँड व्हॉल्यूम इज फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. द साईज ऑफ अन ॲटॉम इज इंडिकेटेड बाय द रेडियस. ते रेडियसने दर्शवतात. चक्र असेल त्याचा रेडियस सेंटरपासून कशा पद्धतीने रेडियस ती आपल्याला दाखवता येऊ शकते. हे बघा इथे ही जे सेंट्रल आहे इथून तर येथपर्यंतची रेडियस, याची रेडियस कमी आहे, याची जास्त आहे, याची त्याची वाढते. आणि जसं तुम्ही जाणार तर साईज वाढत चालली, ॲटॉमिक साईज, याला म्हणतात ॲटॉमिक साईज. तर त्याचं ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट पिकोमीटर. अंडरलाईन करा आहे पण पिकोमीटर हे त्याचे एकक आहे. विच इज अ स्मॉलर दॅन द नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षाही पिकोमीटर लहान आहे. ॲक्च्युअली नॅनोमीटर हा खूप लहान आहे. 1 पिकोमीटर इज 10⁻⁻12 मीटर. म्हणजे अत्यंत सूक्ष्म माप जे आहे ते त्याच्यात गणलं जात असतं. सम एलिमेंट्स देअर ॲटॉमिक रेडिया आर गिवन हिअर. आता ऑक्सिजनची रेडिया दिलेली आहे, ही तुम्ही थोडेसे लक्षात ठेवू शकतात. ऑक्सिजनची 66 आहे, पिकोमीटर आहे. बोरॉनची, कार्बनची, नायट्रोजनची, बेरियमची, लिथियमची. तर ह्या ॲटॉमिक साईजवरून आपण त्यांची साईजवरून ओळखू शकतो की त्यांची आकार हा जास्त असेल.
period and atomic number increases by 1 by 1, meaning the positive charge of the alien nucleus increases by 1 unit in time. The additional electron gets added. जसं पुढे जाऊ तसं पिरियडमध्ये आपल्याला त्याची वाढ होताना दिसते. Same outermost cell, due to the increased nuclear charge of electron, increased nuclear charge of electron are pulled toward the nucleus is a greater extent, thereby the size of atomic decreases. त्याची जी आहे ती इलेक्ट्रॉनकडे ओढण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला जसं आपण जाऊ, in additional electron gets included in the same outermost cell. Due to the increased nuclear charge, the electrons are pulled toward the nucleus is greater extent. The size of the atom is decreases. Some elements and their atomic radii are given here. आता इथे बघा जास्त त्यानंतर कमीकडे, तर हा पण भाग आपण समजून घेतला पाहिजे. तर पोटॅशियमची जास्त आहे लिथियमपेक्षा. इथे दिलेलं आहे बघा, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. अंडरलाईन करा ह्या वाक्याला. इन द पिरियड, पिरियडमध्ये जे आहे, पिरियड म्हणजे काय, आडव्या रेषा. द रिझन बिहाइंड दिस त्यांनी दिलेलं आहे. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता लेफ्ट टू लेफ्ट म्हणजे आपला हात लेफ्ट आणि इकडे जाताना मग त्याच्यात पिरियड काय होतं, ती ॲटॉमिक रेडियस ही डिक्रीज होताना दिसून येते. आता इथे त्या ॲटॉमिक साईजचाच हा भाग आपल्याला लक्षात घ्या. While going down the group, the atomic size goes on increasing. आणि वरून खाली येत असताना त्याची साईज इन्क्रीज होत असते. दिस इज बिकॉज ऑफ द while going down the group, न्यू शेल ॲडेड. कारण त्याच्यामध्ये वरून ग्रुपमध्ये एक सेल वाढत असते, म्हणून त्याची साईज वाढत असते. आणि याच्यामध्ये आवर्तनं तेच असतात, फक्त इलेक्ट्रॉनची संख्या वाढत असते. आउटरमोस्ट सेल पिरियडचा एकच दर्शवलं जात असतं, त्याच्यात वाढ होताना दिसत नाही. मात्र वरून खाली येताना मात्र एक शेल त्याच्यात वाढून ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत असते. सोपं आणि समजून घेतलं तरी तुम्हाला मनाने सहज लिहिता येतं. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे ज्यांच्यामध्ये मेटल्स आहेत, आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर ते कसं होतं, इट इज सीन द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड द लेफ्ट साईड, सल्फर क्लोरीन आर द टुवर्ड द राईट साईड, असं आहे. द मेटॅलॉइड एलिमेंट सिलिकॉन बिटवीन दीज टू. आता याच्यात झिगझॅग सेपरेट द लाईन, ते आत्ता आपण चर्चा केली मागे. तर ती लेफ्ट साईडला काय असतं आणि राईट साईडला काय असतं. मेटॅलॉइड्स अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस लाईन, दिस हॅपन्स. मेटल्स अँड नॉन मेटल. इट इज सीन दॅट द केमिकल फॉर्म्युले सिम्पल तो दिलेला होता, आपण पाहिला. द कॅटायन अँड अनायन. तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट म्हणजे काय ते बघूया आपण. From this, we understand that the metal atom have the tendency to form cation by losing its valence electron. आउटरमोस्ट सेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन हा कोणातरी देऊन टाकतो, तो लुझिंग करतो. त्या क्रियेला त्याचं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशाला म्हणत असतील, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस, त्याला गरज नसते देण्याची, इलेक्ट्रॉन काढून देण्याची. Attractive force exerted by positively charged electrons because of their presence of effective nuclear charge exerting attractive force valence electron. Nuclear charge, the valence electrons metal small, that is effective nuclear charge, and the valence electron is small. The combined effect of these two factors, metals have tendency to lose valence electron from the cation. The stable noble configuration, this tendency of element is called electropositivity of the metallic character. जे मी म्हटलं की तुम्हाला ते इलेक्ट्रॉन देऊन टाकत असतात, त्या क्रियेला आपण मेटॅलिक कॅरेक्टर्स आपण म्हणतो. आता इथे बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, देऊन टाकणे, उलट आहे ते लक्षात ठेवण्यासाठी. आणि घेऊन टाकणे म्हणजे निगेटिव्हिटी. डिक्रीजिंग इन ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. इन्क्रीजिंग इन इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं, म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दिसतं त्याच्यामध्ये. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असेल तर मेटॅलिक कॅरेक्टर दिसतं. इकडून इकडे जाताना, हे बघा, इकडून इकडे जात असताना हे दिलेलं आहे. आणि इथून इकडे जात असताना त्यांनी इथे दिलेलं इन्क्रीजिंग द रेडियस, इथे वाढ होत जाते, मोठा होत जातात.
आणि मग डिक्रीजिंग होत जाते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते, म्हणजे कमी कमी होताना दिसते, आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. त्यामध्ये इन्क्रीजिंग द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर त्याच्यात दिसत जातं. तर हे या चित्रातून पाठ करून ठेवायचं, त्याच्यावरून तुम्ही वर्णन करून लिहिता येऊ शकतं. तर इथे सुद्धा तेच आहे की त्याच मुद्द्याचा इथे चर्चा तुम्हाला दिलेली आहे. लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम यावरून तुम्ही लिहू शकता. आणि मग इथे वर्णन दिलेलं आहे. तर टॉप टू बॉटम काय घडून येतं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजिंग विदिन अ पिरियड लेफ्ट टू राईट, मग त्याचे मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं वाढत जातं, कसं कमी होत जातं, हे याच्यामध्ये दिलेलं आहे. ग्रेडेशन ऑफ हॅलोजन फॅमिली, मग याच्यात 17 नंबरचा जो आहे त्याच्यामध्ये हॅलोजन फॅमिली असते. त्याच्यात ग्रेडेशन दिसून येतं. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वरून खाली याच्यात ग्रेड म्हणतात त्याला, ते दिलेलं आहे. ग्रेडेशनचा अर्थ आपण श्रेणीबद्धता म्हणतो, अ ब क ड कसं वाढत जातं तसं. तर इथे जनरल इक्वेशन इंडिकेटिंग द अल्कलाइन अर्थ मेटल्स त्याविषयी दिलेलं आहे. बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ह्या पद्धतीने ग्रेडेशन आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज याच्यात दिसते. ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल इज सी while going down second group reactivity of alkaline metals goes on increasing. आता हा जर तुमचा संपूर्ण टेबल लक्षात असेल तरच तुम्हाला याची उत्तरं तोंडी लिहिता येतात. याचं खूप वर्णन लिहा, खूप काहीतरी लिहा असं अपेक्षित नाही, पण तुम्हाला टेबल आधी समजला पाहिजे. टेबलला तुम्ही 2-4 वेळा 5-6 वेळा तुम्ही जर पाहून घेतला नीट तर तुम्हाला कळत जातं ते काय म्हणतात. त्याच्यातल्या नोट्स काढल्या, ग्रुपला काय, कॉलमला काय म्हणतात. आणि मग आता बघा मॅचेस दिलेले आहेत. या मॅचेसमध्ये तुम्हाला कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3, तर 2 आणि 3 यांच्यामध्ये मॅच लावायची आहे. कॉलम फर्स्ट बरोबर ट्राय म्हणजे काय आणि याच्यातलं निवडून त्याची मॅचिंग करायची. याच्यात रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्यात जर तुम्हाला वाचन केलं तर तुम्हाला हा मुद्दा सहज समजेल. एलिमेंट्स हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज पर द फॉलोइंग. तर याच्यावरून उत्तरं लिहायची. एकच प्रश्न असेल तसा. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवा. गिवन ॲटॉमिक नंबर 2, 8, 8, 1 असं जसं लिहितो त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. तुम्हाला सेकंड ग्रुपचा कोणता, पहिल्या ग्रुपचा कोणता, असे काही विविध प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याच्यावरून सांगता आले पाहिजेत. असे वेगळे प्रश्न हे सहज विचारले जाऊ शकतात. राईट द नेम अँड सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स, त्यांचे स्मॉलेस्ट साईजमधला कोणता आहे. त्यानंतर ॲटॉमिक हॅविंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास असा कोणता आहे. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोणता आहे. हे तुम्ही जर टेबल समजून घेतला तर तुम्हाला कोणताही प्रश्न कुठेही परत वाचण्याची गरज नाही. तो टेबलवरून तुम्ही सहज लिहू शकता. शॉर्ट नोट्समध्ये आपल्याला विचारलं तर मेंडेलिव्ह पिरियडिक लॉज, पिरियडिक टेबल, आयसोटोप्स हे मुद्दे असतात. सायंटिफिक रिझन पण आहेत. इथे जवळजवळ 5 रिजन्स विचारलेले आहेत. 5ही रिजन्स महत्त्वाचे आहेत. जवळजवळ 7-8 मार्काला हे चॅप्टर विचारलं जातं. त्यामुळे तुम्ही 5 ते 6 कधी कधी फ्लेक्झिबल असतं, असं फिक्स नसतं, पण अंदाजे आपण सांगू शकतो. त्यांची नावं लिहा हा प्रश्न आहे. तर अशा रीतीने याचा अभ्यास तुम्ही करायला हवा. धन्यवाद.